सचिन खरात हा सोलापूरच्या मातीत जन्मलेला मनस्वी कलावंत. विपरीत परिस्थितीत शिक्षण थांबले, संगती बिघडली, वाईट वळण पटकन लागले आणि शब्दशः वाया गेलेला तरुण एके दिवशी चांगल्या वाटेवर लागला. मुंबईच्या जे महाविद्यालयातून पदवी घेतली. चित्रकलेच्या प्रांतात स्वतःचे नाव प्रस्थापित केले. स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला नवी दिशा दाखविली. भावाला आणि बहिणीला शिकवले. कष्टकरी आईला चांगले दिवस दाखवले. जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला. पाहूया सचिन खरात यांचा हा विशेष वृत्तांत. खरं तर प्रवास फार मोठा आहे. इतक्या कमी वेळात मला सांगता येणार नाही, पण एकच सांगेन की हा जो चित्रकलेचा जो प्रवास आहे, ही जी फील्ड आहे ती मला चुकून आलेली आहे. आणि असाच मी खूपच आगाऊ आणि काय म्हणतात त्याला ॲरोगंट मुलगा होतो. आणि माझ्या काळामध्ये मी 8वी नापास आणि 10वी 4 वेळा नापास असा एक विद्यार्थी चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये चुकूनच आला आहे असं मला सांगावं लागेल. मला ह्या विषयाबद्दल काहीच माहीत नव्हतं. फक्त एवढंच माहीत होतं की चित्रे मला काढता येत होती शाळेमध्ये आणि ती खूप छान काढता येत होती. आणि माझ्या शिक्षकांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की याला चित्रकलेच्या क्षेत्रातच तुम्ही टाका, असं त्यांनी खूप आधी 5वी-6वीमध्येच सांगितलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये मला असं झालं की अभ्यासामध्ये कमी हुशार असल्यामुळं मला चित्रकलेमध्ये मी पुढाकार घेतला आणि काम करण्याची संधी मी माझ्या आईमुळं मला मिळाली आणि मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे तो खूप थक्क करणारा आहे, खूप वेगळा आहे आणि खूप सुंदर आहे. आणि तो मी निगेटिव्ह न घेता मी पॉझिटिव्ह घेत असतो. आणि सतत माझे जे पाठीमागचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते मी निगेटिव्ह घेऊन मी ह्या विषयावर काम करून आत्तापर्यंत मी इथे काम करतो. मी माझं ATD नंतरचं जो प्रशिक्षण आहे ते मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये मी भारतात पहिला आलो. तेही असंच चुकून मी परीक्षा दिली आणि एकदम मिरॅकल असं एक एक्झाममध्ये मी परीक्षेत पास झालो. आणि त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये एज्युकेशन घेतलं आणि माझं संबंध एज्युकेशन हे चित्रकलेमध्ये पूर्ण झालं. आणि आज एक चित्रकार म्हणून सोलापूरमध्ये व्यावसायिक चित्रकार म्हणून मी काम करतो. मी तुम्हाला एकच सांगेन की माझं जे चित्र आहे पूर्ण भारत देश नसून तर जगामध्ये जवळपास 30-40 देशांमध्ये 20-25 देशांमध्ये चित्र विकलेली आहेत, घेतलेली आहेत. मला सांगता येणार नाही आकडा एखादा, पण भरपूर ठिकाणी माझी चित्र विकत लोकांनी घेतलेली आहेत. आणि छान वाटतं कारण भारतीय शैलीची चित्र परदेशात जातात, आनंद आहे. भारतातली लोकंही घेतात, परदेशातली लोकं घेतात. आणि भारतामध्ये जवळपास 100-150 चित्रांची प्रदर्शनं आणि परदेशात 20-25 देशात प्रदर्शनं माझी झाली. चित्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्य उभं करणं ही फार खर्चिक आणि जोखीमची गोष्ट आहे. कारण आधी चित्रकलेची पदवी घ्यावी लागते, मग स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यासाठी नामांकित आर्ट गॅलरीत प्रदर्शनाचे आयोजित करावे लागते. मुंबईतील एका आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवायचे असेल तर दिवसाचे भाडे 10,000 रुपये आकारले जाते. लाईटचा खर्च वेगळा. तारीख निश्चित करण्यासाठी 5 वर्ष प्रतीक्षा यादीत राहावे लागते. त्यातही 4 वर्षांनी संबंधित चित्रकाराला आपली चित्रे CDच्या माध्यमातून गॅलरीत पाठवावी लागतात. ती पसंत पडली तरच प्रदर्शनात ती मांडतात. असा हा व्याप आहे. सचिन खरात यांनी ही सारी आव्हाने पार करून स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.